पाचोरा तालुक्यातील कोकडीतांडा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा गुणवत्ता, निकाल आणि विविध स्पर्धांमधील यशामुळे तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. मात्र या शाळेत आजही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. कोकडीतांडा येथील या शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग असून एकूण 72 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. केवळ 2 शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात असून या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. मात्र गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र व सुस्थितीतील शौचालय नाही, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही, मुतारीची सुविधा नाही, तसेच खेळाचे साहित्यही अपुरे असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आंबेवडगाव ग्रामपंचायतीने या शाळेसाठी सुमारे 1 लाख रुपये खर्च करून शौचालय बांधल्याची नोंद असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्ष शाळेच्या परिसरात असे शौचालय दिसून येत नसल्याचे या खर्चाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सुरक्षित व सुसज्ज वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि संबंधित प्रशासनाने या शाळेची तातडीने पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच शौचालयाच्या खर्चाबाबत वस्तुस्थितीची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे. जिल्हा परिषद शाळा या ग्रामीण व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा महत्त्वाचा आधार आहेत. अशा शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचे अस्तित्व टिकविणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. माझं नाव दत्तू जयसिंग जाधव. मी ग्रामपंचायत सदस्य आहे कोकडीतांडा. आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे, इथून आम्ही सदस्य आहे कोकडीतांड्यावर. ही शाळेसाठी आम्हाला बऱ्याच सुविधा अपुऱ्या आहे. पाण्याची व्यवस्था, मुलांचे शौचालयाची व्यवस्था आणि ही जी शाळा खोली आहे त्या गळक्या आहे. मी स्वतः 1 वर्षापासून हे शाळांची मागणी करतोय ती शाळा खोली पाडायची किंवा वरतून त्याला कुठल्या तरी याने दुरुस्त करायची आणि ते गळती थांबली पाहिजे. अशा समस्या आहेत इथे. पाण्याची शौचालयाची परिस्थिती बिलकुल खराब आहे. मुलींसाठी असं सुरक्षित नाही आहे. ते 2 वर्षापूर्वी बनवण्यात आले. 1 लाखाचा एस्टिमेट होता त्याचा. त्याच्यातून मुलींची संडास बांधकाम केलेलं आहे आणि मुलांची ती जुनीच आहे. त्याला डागडुगी करून नवीन दाखवलं. ते मधलं जो बांधकाम आहे तो नवीन आहे, ते बाजूचं आहे ते जुनच आहे. बरं, या शाळेकडे दुर्लक्ष झालं तर तुमचा काय तोटा होणार? मग आमचा तोटा होणारच आहे ना. ते मुलांचे म्हणजे गैरसोय होते ना, त्यांना ते लघवीला ते सगळे गरीब लोकच इथे. पैशावाले सगळे बाहेर जातात, शेंदोर्णी, पाचोरा वगैरे. इथे सगळे गरीब मुलांचे, गरीब पालकांचेच मुलं शाळेत आहेत. शिक्षणाचा प्रश्न अवघड आहे. ते गरीब लोकांना शिक्षण घेणं अवघडच होईल, कारण की ते बाहेर पाठवूच शकत नाही. 15-15, 20-20, 50-50 हजार पर्यंत बाहेरची शाळांचे जे खर्च आहे 1 वर्षाचा. तर इथे चांगली सुविधा आहे, शिक्षक वर्ग चांगला आहे इथे आणि शिक्षकांनी अशी प्रगती केली इथे मुलांची. काही पारितोषिक मिळवून दिले अशा आमदार साहेबांच्या हस्ते, इतर संस्थांच्या हस्ते. तर शिक्षकांची इथे कामगिरी चांगली आहे. वर्गांमध्ये मुलांना बसायची व्यवस्था, असे बेंच पाहिजे आणि खुर्ची टेबलची इथे अपूर्णता आहे. आम्ही सतत ग्रामपंचायतला मी माझ्यातर्फे मागणी करत असतो की सुविधा मिळायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. त्याच्यामुळे सहकार्य तर काही आहेच नाही. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकडीतांडा येथील मुख्याध्यापक किसन सूर्यवंशी बोलत आहे. या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं हात स्वच्छ धुण्यासाठी जी हँडवॉश स्टेशन आहे
तर हे हँडवॉश स्टेशन आणि वरे पाण्याची टाकी आहे, परंतु त्याचं कनेक्शन काही नाहीये. त्याच्यामुळं पाण्याची टाकी आपण काढून ठेवलेली आहे आणि या हँडवॉश स्टेशनचा उपयोग विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. याच्यासाठी हे पूर्व अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं नियमित पाणी पुरवठा आणि नियमितपणे पाणी पुरवठा करून या विद्यार्थ्यांना याचा उपयोग झाला तर या हँडवॉश स्टेशनचा काहीतरी सार्थक आहे असं मला वाटतं. तर मग ग्रामपंचायतच्या निधीमधून ग्रामपंचायतला व सर्व सदस्यांना एक नम्र विनंती आहे की आपण या आमच्या विद्यार्थ्यासाठी पाण्याची व्यवस्था करून इथं नवीन टाकीचं बांधकाम झालेलं आहे आणि त्याचा जर आपण वर कनेक्शन दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे हे उपयोग केला जाईल. तरी प्रशासनाने स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या बघितलं तर हे हँडवॉश स्टेशन पुरेसं होऊ शकतं असं मला वाटतं. एवढं या ठिकाणी बोलतो. पुनश्च ग्रामपंचायत सरपंच असतील, प्रशासन असेल, यांना अशी विनंती आहे की आपण आमच्या शाळेची ही जी आहे दुरुस्ती करून पूर्व अवस्थेमध्ये आपण द्यावी असं मला एवढं वाटतं. मग तू रेखा जाधव कोकडी तांडा हे संडास हे मुलींसाठी बांधलेले कुठल्या ठिकाणची मराठी शाळाची मुलींसाठी बांधलेली आहे. त्याची व्यवस्था बरोबर नाही. हो, किती रुपयाची संडाची हे संडास 1 लाख रुपयाची आहे. कोणी बांधलेली आता बांधे होऊन विचारून घेऊ का त्यांनी. बरं, काय मग तुमचं म्हणणं काय आहे? तर हे संडास आम्हाला किलर पाहिजे मुलींसाठी. 1 लाख रुपयाची 1 लाख रुपये संडास आहे. त्याच्यात भ्रष्टाचार झाला व्यक्ती भ्रष्टाचार झाला ते किलर जर करून दिले तर भ्रष्टाचारचा प्रश्न येत नाही. 1 लाख रुपयाला संडास म्हणजे विशेष आहे का? हा